आमच्या अकाउंटच्या माध्यमातून इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन देतो म्हणून फसवणूक केल्याचा एक गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। या गुन्ह्याचा तपास पवई पोलीस स्टेशनच्या टीमच्या मार्फत चालू होता। या गुन्ह्याच्या तपासादरम्यान काल पवई पोलीस स्टेशनच्या टीमने पुण्यामध्ये 2 कॉल सेंटर्सवर कारवाई करत 10 आरोपींना अटक केलेली आहे आणि या कारवाईमध्ये 22 मोबाईल फोन्स, लॅपटॉप्स आणि इतर साहित्यासह एकूण 1,35,00,000ची मालमत्ता आरोपितांकडून जप्त केलेली आहे। ही जी टोळी पवई पोलीस स्टेशनच्या टीमने अटक केलेली आहे, ही टोळी सोशल मीडियावर ॲडमिशन देतो म्हणून जाहिरात प्रसिद्ध करायची। या जाहिरातीला जे लोक प्रतिसाद देत होते त्यांच्याबरोबर मग प्रत्यक्ष संपर्क साधला जात होता आणि मग या संपर्कादरम्यान त्यांना देशभरातील नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशनचं आश्वासन दिलं जात होतं। या ॲडमिशनसाठी प्रत्येक विक्टीमकडून वेगवेगळी अमाऊंट घेतली जात होती। अशी बऱ्याचशा विक्टीमची यादी आणि अनेक कॉलेजेसच्या ॲडमिशनसाठी लागणारे कागदपत्र हे या तपासामध्ये जप्त करण्यात आलेले आहेत। एकंदरीत हा ग्रुप ॲडमिशनचा ज्यावेळेला कालावधी वर्षभरामध्ये सुरू व्हायचा, या वेळेला पुण्यामधून स्वतःचे ऑपरेशन्स सुरू करायचा। ॲडमिशनचा कालावधी संपल्यानंतर आणि विक्टिम्सकडून ही फसवणुकीची रक्कम प्राप्त झाल्यानंतर स्वतःचे फोन्स आणि कॉन्टॅक्ट्स बंद करून हे डिसॅपर होत होते। तर अशा रीतीने एक मोठी टोळी जी 2 ठिकाणी कॉल सेंटर चालवत होती आणि त्या माध्यमातून लोकांची ॲडमिशन देतो म्हणून फसवणूक करत होती, याला पकडण्यामध्ये पवई पोलीस ठाण्याच्या टीमला यश प्राप्त झालेलं आहे। सर, यात गुन्ह्याच्या तपासामध्ये एक यादी आम्हाला प्राप्त झालेली आहे आणि तसेच आरोपितांचे जे बँक अकाउंट्स आहेत याच्यामध्येही बऱ्याच ठिकाणावरून पैसे डिपॉझिट झाल्याचं दिसतं आहे। तर यावरून आम्ही आता सध्या विक्टीमची संख्या, कॉलेजेस याबाबतचा तपास करतो आहे। दिल्ली, हैदराबाद आणि इतर जी मोठी शहरं आहेत इथली काही कॉलेजेस आहेत आणि आरोपी तिथे आमची ओळख आहे। या कॉलेजमध्ये NRI कोटा किंवा मॅनेजमेंट कोटा यातून ॲडमिशन मिळवून देतो असं लोकांना सांगायचे। इसके अलग अलग हिस्सों से इकट्ठा हुए थे। ये वहाँ पे बाकायदा 2 प्रीमाइसेस भाड़े पे लेके ये काम चला रहे थे।